मुंबईमध्ये आज आणि उद्या वादळी पाऊस पडणार आहे असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवलाय। मुंबई शहर आणि दोन्ही उपनगरांमध्ये पाऊस पडेल, तसंच राज्याच्या अनेक भागातही वादळी पावसाचा जोर राहणार आहे। त्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी असं आवाहन प्रशासनानं केलंय। नंदुरबार जिल्ह्यात अवकाळी पावसाचं संकट ओढवलंय। वादळी वाऱ्यासह आलेल्या अवकाळी पावसानं अनेक घरांची पडझड झाली। अनेक घरांवरचे पत्रे उडाल्यामुळे संसार उघड्यावर आलेत। अवकाळी पावसाचा केळी उत्पादकांनाही मोठा फटका बसलाय। जब ये इधर आ देख लो, ये एक ही पत्ता रखा है बराबर। मैं तो अभी उठा हूँ गए धुळ्यामधील साक्री तालुक्यात सोसाट्याच्या वाऱ्यासह अवकाळी पावसानं पिंपळनेर परिसराला झोडपले। शिरवाडे परिसरात झाडं देखील उन्मळून पडली। झाडाखाली लावलेल्या ट्रॅक्टरवर भलं मोठं झाड कोसळल्यानं ट्रॅक्टरचं नुकसान झालं। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग आणि कुडाळ तालुक्यात जोरदार पाऊस झाला। हवामान खात्यानं पुढील 2 दिवसात तळकोकणात मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवली। या पावसामुळे दोडामार्गमधील रस्त्यांवर सखल भागांमध्ये पाणी साचलं होतं। तर अवकाळी पाऊस आणि जोरदार वाऱ्यामुळे पुण्याच्या भुकुममध्ये मोठं होर्डिंग कोसळलंय। यामुळे 4 दुचाकींचं नुकसान झालंय। सुदैवानं यात जीवितहानी झाली नाही। भुकुमच्या मुळशी रस्त्यावर वडापावच्या हॉटेल समोरील होर्डिंग वाऱ्यामुळे टपरीवर पडलं।